सर्कल मध्ये तुम्हाला प्रोडक्शन साठी घेऊन यावं लागेल। ही असेल या संपूर्ण मॅचची कहाणी, जिथे दोन टीम लढतायत। एका बाजूला टीम आहे पावनाई स्पोर्ट्स विरळे, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे। या दोन टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। चला स्पीडअप घ्या। मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्या पहिल्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कल अंतर वर्तुळामध्ये जिथे खेळाडूंना प्रोडक्शन देण्यासाठी थांबवलं जाईल, त्यांना एक निर्बंध दिला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये शशी मेहर आणि दत्ता मेहर ही जोडी पुन्हा एकदा सज्ज होईल आणि दोन टीम ज्या दादा टीम म्हणून पाहिल्या जातात दावेदारी पेश करतील। दादा चषकामध्ये आपला प्रवास सुरू होण्यासाठी क्लॅश ऑफ टायटन ही स्पर्धा, या स्पर्धेचं हे टायटल आपल्याला पाहायला मिळालंय, चमचमती ट्रॉफी। आणि सन्माननीय श्री कलंदर मोहम्मद कुरेशी यांच्या माध्यमातून हा टायटल स्पॉन्सर आणि खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांना अशा पद्धतीने एक भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांची आठवण, आज वडील गेल्यानंतर देखील त्यांची आठवण जोपासणारी ही स्पर्धा। परंपरा इथून पुढे सुरू झाली आहे, परंपरेला एक चालना दिली आहे आणि खऱ्या अर्थाने गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी हे गावाचं देखील आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख करू। त्याचबरोबर श्री निनाई विठलाई करुंगळे देऊळवाडी यांचंही देखील आम्ही या ठिकाणी विशेष करून आठवण करू, का करू नये। यांनी घेतलेली मेहनत ही आम्हाला अफाट आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। हा होणारा क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये बरोबर 12:45 पहिला बॉल पडतोय। लेट्स प्ले हा कॉल आलाय, स्ट्राइक एंड वरती बॅटर सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या समवेत फलंदाजीसाठी येईल नाव आहे उमेश, हे नाव समोर आलेलं आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। पहिला बॉल, लेट्स प्ले। पहिलाच बॉल ऑन साइडला, खाऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, रनिंग बिटवीन द विकेट मस्ट आहे। इथे बॅकअप आलाय, बॅकअप येणं फार महत्वाचं आहे। आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, बॅकअप फार महत्वाचं आहे, नाही तर बॅकअप होण्याला वेळ लागत नाही। इथे बॅकअप आलाय मैदानाच्या आतमध्ये, केरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय। यस, 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात। चर्चा होतीये दादा चषकाची। गोलंदाजीच्या ट्रॅक वरती थावडे गावचा सितारा कैलास पाटील। चला कैलास, वेग वाढवायचा आहे। आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 1.5 मिनिटाचा खेळ संपलेला आहे। स्पीडअप घ्या। पुढचा बॉल, हो यावेळी फुलर लेनचा बॉल बॅक ऑफ द हँड, तदनंतर मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर आला तो वाईट। एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेट केली जाईल। यू कॅन बिलीव्ह ऑन युअर सेल्फ। मैदानाच्या आतमध्ये तुम्ही तुमच्यावरती आत्मविश्वासाने ठाम राहा, येणारा काळ हा तुमचाच आहे। जग परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून पाहेल, इथे परिवर्तन केलंय। डीपिश मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेपार। मस्तक पे दस्तक, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार। धन्यवाद। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आडाख केला गेलाय कैलासच्या अगेन सूरज पाटील सडन फायर। हो यावेळी पहा कमालीचा बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला होता, एक पाऊल स्टेप अप केला होता
आणि तदनंतर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉलमध्ये गती नव्हती, हे व्हेरिएशन होतं, हेच पाहायला मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये दोन खेळाडू सज्ज झालेत. 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 7 रन्स, 13 धावा धावफलकावरती आहेत. यस, 13 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज निघाला. हो, यावेळी पहा बॅटचा टॉप एज फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला जाईल. पंचांकडे मागितली जाईल दाद. सूरज बॅक टू द पवेलियन. पहिला ब्रेक थ्रू, पहिला मासा लागलाय गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन. सूरज पाटील. धन्यवाद. चला थोडस स्पीडअप नाही या. न्यू बॅटर येईल इन ॲट नंबर 3 वरती. नाव आहे राजकुमार पाटील. मैदानाच्या आतमध्ये येतील इन ॲट नंबर 3 वरती. स्ट्राइक एंड वरती येईल राजकुमार. नजरा वळवल्या जातील राजकुमारकडे. इथून पुढे काय स्टार्टर जी असेल कैलास. हो, यावेळी भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. नाव आहे कैलास पाटील. थावडे गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी आलाय ना त्या वेळी त्याने रणनीती बदलली आहे आणि याही वेळी रणनीती बदलताना तो पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या पाठीमागे धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या 13 आणि एक फलंदाजही बाद झालाय. जो डेंजरस फलंदाज होता, जो महागडा फलंदाज सूरज पाटील पवेने इंडला गेलाय. उमेश आणि त्याच्या समवेत राजकुमार ही जोडी आता मात्र त्याच्या पश्चात लढाई लढेल. चला पुढील होणारी मॅच आयोजन कमिटीकडून तुमच्यासाठी हा कॉल आहे. दोन्ही टीमच्या संघनायकांनी सज्ज राहायचं आहे. एक हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला इथेही पाहायला मिळणार आहे. संपूर्ण शाहूवाडी तालुका. चला निवेदन आहे श्री पावनाई स्पोर्ट्स, माफ करा, पानेरी 11 पानेरी आणि चिखलगाव या दोन्ही टीमला मी हा कॉल देतोय. लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला स्पीडअप घ्या टीम, चला थोडस स्पीडअप घ्या. सागर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी बॅटचा टॉप एज फर्स्ट स्लिप मध्ये थोडासा फाइटिंग, थोडासा फॉरवर्ड येईल, कॅरी करेल आणि मैदानाच्या आतमध्ये लेग बाईस स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली गेली आहे. या एका धावेने धावफलकावरती धाव संख्या 1 वर 4, 14 14 रन्स. मैदानाच्या आतमध्ये पहा ओम साई MTC, अक्षय म्हात्रे आणि त्यांची टीम. संपूर्ण ब्रॉडकास्टिंग ही टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. काय क्लीन आणि क्लॅरिटी. संपूर्ण शाहूवाडी तालुक्याला प्रेमात टाकणारी ही युट्यूबची वाहिनी नवे तर अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राला महाराष्ट्राला वेड्यात टाकलाय. यस, पुढचा बॉल सागर मैदानाच्या आतमधून निघतील. हो, बिग हिट. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरती आहे, कॅरी करेल. यस इट इज. विकेटचं पतन. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करायला गेले, डाव फसला आणि फलंदाजही मैदानाच्या आतमध्ये परतीच्या दिशेला सरळ घरला. थँक्यू. चला थोडंसं स्पीडअप नाही या, मॅरेथॉन घ्या. टीम विरळे संघाचे जे आघाडीला येतील फलंदाज स्ट्राइक एंड वरती असतील त्यांचं नाव आहे योगेश पाटील. पाटलांचा पोरगा मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाटलांच्या पोरगाकडे नजरा वळवल्या जातील. योगेश आलाय, धडधाकड फलंदाज आहे. अगेन्स्ट द सागर यांच्या अगेन्स्ट रणनीती. खोलवरचा बॉल, टोले जंग फटका, काउ कॉर्नर बाउंड्री लाईनची दिशा रेंज मध्ये होता, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. सरळ 1 बाउन्स, सीमा रेषे पार आला तो चौकार. याच बॉल वरती स्वागत केलंय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज योगेश पाटीलने. पुढचा बॉल
अनदर बिग हिट डाऊन द ग्राउंड व्ही झोन मध्ये हॉरिझॉन्टल फटका. चेंडू चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत मात्र क्षेत्ररक्षकाने मान जिंकले. आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक मनोज. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि दरम्यान धावसंख्येमध्ये भर पडली आहे ती 2 ने. मात्र योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये हा व्हेरी वेल सेट होऊन आलाय. चर्चा त्याच्याकडे वळवल्या गेल्यात, माना फिरवल्या गेल्यात. हो यावेळी ऑन साइडला खेळ आहे. फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा वाईडिश येईल मात्र काय घडलं इथे गपलत झडली आहे. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. इथे चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाची आणि त्याचा फायदा पुरेपूर उचललाय तो फलंदाजाने आणि धावा कंप्लीट केल्या त्या 2. या 2 धावेने धावफलकाकडे नजर वळवली तर धाव संख्या 2वर 2 22. 22 लॉस ऑफ 1 विकेट. या ओव्हर मधला काही चेंडू शिल्लक आहेत. जाऊया पुढचा बॉल. सागर आपल्या ट्रॅक वरून ओव्हर द विकेटने. यस याही वेळी टोले जंग फटका. क्षेत्ररक्षक अंडरनीथेड कॅरी केला जाईल झेल. योगेश पाटील यांचा संपलाय खेळ. धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. आता मात्र नवीन फलंदाज येईल. नाव आहे संदीप. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. चला स्पीडअप घ्या, थोडस स्पीडअप घ्या टीम. चला थावडे टीम आपला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येईल याची देखील दखल घ्या. यस इडीज ते आलेत मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे मनोज पाटील. माफ करा मनोज आहेत मैदानाच्या आतमध्ये आलेत. मनोज यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. यस आता मात्र चर्चा होतीये या मॅच मध्ये. धन्यवाद आमचे डीजे मास्टर. इथून मात्र आम्ही आपले ऋणी राहू. आवाज आता मात्र फार सुंदर येतोय. चर्चा होईल. जाऊया डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाकडे. नाव आहे उमेश जे आघाडीला आल्यात. पुढचा बॉल. पहिलाच बॉल. भन्नाट वेग जोरदार अपील. यस इट इज व्हेरी वेल डिसिजन घेतलाय. फलंदाजाला माहित आहे माझ्या बॅटची कडा घेतली आहे. तो मात्र सरळ निघून चाललाय. एक खेळाडू वृत्ती हीच वृत्ती दाखवली जाते. सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्याच बॉल वरती मिळवला तो विकेट. धन्यवाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल राजू आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगेन्स्ट द बॉलर मनोज. खोलवरचा बॉल त्याच्यावरती पुल इज सक्सेसफुल नाही होणार. क्षेत्ररक्षक अंडरनीटेड कॅरी केला जाईल झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. येऊ द्या डीजे. बावीस धावा धावफलकावरती लागवल्या. तर थोडंसं स्पीडअप नाही या जे येणारे फलंदाज आहेत. डीजे धन्यवाद. चला थोडंसं स्पीडअप नाही या. मॅरेथॉन घ्या, थोडासा वेग वाढवा कारण की जवळजवळ 1 आणि 1:15 आसपास आपण जातोय. ही स्पर्धा आपल्याला कव्हर करायची आहे. याच्याकडे देखील लक्ष असू द्या. अजूनही सेकंड हाफ आपला बाकी आहे. चला मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर विशाल स्ट्राईक एंड वरती असतील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. मात्र या ओव्हर मध्ये कन्सिक्युटिव्ह 2 बॉल 2 विकेट आणि हॅट्रिकची संधी आहे. या स्पर्धेमधला हा थरार रंगवेल का? हॅट्रिकची संधी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मनोज. नजरा वळवल्यात मनोज. चला स्पीडअप घ्या मनोज. हॅट्रिक बॉल.
संधी आहे, टॅप केलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह पहा इथे रनआउटची संधी. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, कंप्लीट झाले. एक धावफलकावरती एका धावेने चर्चा रंगवली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सुंदर गोलंदाजी झाली आहे ती टीम थावडे या टीमच्या माध्यमातून, जिथे नितीन यांच्या माध्यमातून यस टीमला लीड केलं जातं. पहा इथे कवसला क्षेत्ररक्षक आहे, जिथे बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न दरम्यान मात्र घेतली ती एक, आणि या एक धावेच्या पाठीमागे धावफलकावरती धावसंख्या 24 लगावली गेली आहे. आतापर्यंत अजूनही 2 बॉलचा खेळ इथून पुढे येणं बाकी आहे. अंतिमचे 2 बॉल आणि स्ट्राईक एंड वरती आता मात्र फलंदाज असेल, नाव आहे विशाल. विशालकडे नजरा वळवल्या जातील. विशाल काय घडवून आणेल इथून पुढे याकडे देखील चर्चा होईल. निघालाय पुन्हा एकदा मनोज. हो हो हो, यावेळी भन्नाट वेगावरती स्वार झालाय, खांद्याचा जोर वापरलाय आणि जोरकस बॉल हाताळलाय. मैदानाच्या आतमध्ये ही ताकद राहिली आहे या गोलंदाजाची. नाव आहे मनोज. मनोज हा टीम थावडे साडी तारणहार ठरलाय. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, या नावाची डंका नेहमीच मैदानाच्या आतमध्ये वाजलाय. 5 फलंदाज बाद झाल्यात, 24 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा बराचसा खालवर राहिलेला बॉल, तदनंतर मात्र रनआउटची संधी. या सिडीज विकेटचं पतन आणि फलंदाज होईल बाद. आणि या मॅच मध्ये टार्गेट सेट केलंय 18 बॉल आणि 25 धावा या टीम थावडेला बनवाव्या लागतील. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया सरळ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे पुन्हा एकदा आपल्या समेत जोडले जातील महाराष्ट्रातला आणि नवी मुंबईचा हक्काचा आवाज प्रवीण वंडुस्कर महाराज. धन्यवाद. थोडंसं बटन खाली चालू करायला सांगितलंय. येस चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम विरळे आपल्यासाठी कॉल आहे. टीम मीटिंग घेत बसू नका, आपण बराचसा दिरंगाई घेत आहे, लक्ष दिलं जातं तुमच्याकडे विशेष करून. चला थावडे टीम आपल्यालाही कॉलिंग केलंय, बराचसा वेळ आपणही घेतलाय. लगेचच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 0 मिनिटात जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे टॉस साठी आपल्या समेत जॉईंट होतील प्रवीणजी वंडुस्कर महाराज. हॅलो चेक. झालं टॉससाठी या विनंती असेल. टीम पानेरी 11 पानेरी आणि चिखलगाव. एका बाजूला बोर असोसिएशनमधील चिखलगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला पाटण विभागामधून पानेरी 11 पानेरी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि राजू कुरेशी साहेबांना विनंती करेन आपण या टॉस कव्हर्स हे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सवरती आपल्या शुभास या ठिकाणी केला जाईल. टॉस एका बाजूला पानेरी वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनमधील एक संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल बोर असोसिएशन या असोसिएशनचा एक संघ चिखलगाव संघ आज या दादा चषक 2024 स्पर्धेच्या माध्यमातून दाखल झालाय. आज आपण पाहतोय शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गौसिया स्पोर्ट धनगरवाडी आणि निनाई विठलाई क्रिकेट क्लब करंगुळे देऊळवाडी आयोजित ही क्रीडा स्पर्धा दादा चषक 2024 येथे आल्यानंतर अगदी प्रत्येक खेळाडू या स्पर्धेचं आयोजन बघून
आज मात्र भरपूर खुश झालाय, कारण की दादा चषक कशा पद्धतीने असावं, दादा चषकातील ट्रॉफ्या कशा पद्धतीने असावं याचं उत्तम उदाहरण आज आपण पाहतोय. सन्माननीय कलंदर मोहम्मद कुरेशी दादा यांच्या संकल्पनेमधून साकारलेले भव्य दिवस स्पर्धा. चला पानेरी संघ या आणि टीम चिखलगाव संघाला विनंती असेल आपण या वेळ जास्त घेऊ नका, कारण की इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस हा आयोजक कमिटीचा नियम आहे. चिखलगाव संघाला शेवटचा कॉल असेल आपण या. टीम चिखलगाव चला चिखलगाव संघाला विनंती असेल आपण टॉस साठी या. चला शेवटचा कॉल असेल टीम चिखलगाव संघासाठी. चला या दादा, आपण वेळ जास्त घेताय. आणि यलवन जुका यांनी गावडी संघाने देखील आपलं रिपोर्टिंग या ठिकाणी आयोजक कमिटीपर्यंत करायचं आहे. आज आपण पाहतोय एका बाजूला पाटण विभागामधून पानेरी संघ या ठिकाणी आज आलाय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दादा चषक आणि 360 अंशाचं मैदान. इथे आल्यानंतर जर पाहिलं तर संपूर्ण नैसर्गिक वातावरण अतिशय खूप चांगल्या पद्धतीनं राजू कुरेशी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. कॉल कोणाचा असेल टीम चिखलगाव या संघाचा हे कॉल राजू कुरेशी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हेड इज कॉल आणि हेड आलाय. टॉस इथे जिंकला टीम चिखलगाव संघ. आज आपण पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दादा चषक ही स्पर्धा. जास्त काय विचारणार नाही, टॉस जिंकलाय, टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय. आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द फक्त. आयोजन तर खूप सुंदर आहे आणि प्रथम तर आयोजकांचं मी आभार मानेन, त्यांनी आम्हाला खेळायची संधी दिली. अजित पाटील थँक्यू, आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली आणि आम्ही पहिली फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय प्रतिस्पर्धी संघ. या आयोजनाबद्दल 2 शब्द. पहिली गोष्ट तर नवी मुंबईमध्ये फर्स्ट टाइम असं 360 ग्राउंडमध्ये खेळत असेल आमची टीम. तर ॲक्च्युली काय माहिती आहे, सगळीकडे बंद ग्राउंड झालेले आहे, त्यामुळे काय 360 खेळणं हे इम्पॉर्टंट आहे सर्वांसाठी. आणि ह्याचा पुढे वेगवेगळे गोष्टी घडत जाणार आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर शिकायला मिळणार. आणि ऑर्गनायझर जे आहेत ते खूपच चांगलं आहे, त्यासाठी काय शब्द कमी पडतील. चला दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आयोजनाचं भरभरून असं कौतुक या ठिकाणी केलंय दोन्ही टीमच्या कर्णधाराने, कारण की अप्रतिम असं आयोजन. आणि नवी मुंबईमध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मैदानाची कमतरता आणि कुठेतरी 360 अंशाचं मैदान या स्पर्धेला लाभलंय. सन्मान्य राजू कुरेशी साहेबांना देखील मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. न्यूज फ्रॉम सेंटर टॉस जिंकलाय ते टीम चिखलगाव संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम पानेरी 11 पानेरी या संघाला. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपलत असताना दुसऱ्या इनिंगकडे आपण वळलो. सेकंड इनिंग स्टार्ट झाली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ पहिल्या ओव्हरचे 4 बॉल संपले. 4 ओव्हरच्या पाठीमागे पहिल्याच बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती 2, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथ्या बॉलवरती 2. हा ॲनालिसिस राहिलाय. सागर हे फलंदाज बाद झाले, त्यांची जागा भरण्यासाठी मनोज आले आहेत. मनोज यांनी 2 धावांचा हा फटका खेळला आहे आणि 25 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती 8 धावा लगावल्यात. स्ट्राईक एंडला मनोज. डेंजरस बॅट्समन आहेत मनोज अगेन्स्ट द बॉलर उमेश पाटील. डावखुरे हाताचा हा गोलंदाज, त्याच्यावरती चढवलाय प्रहार. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल मात्र वेट कॉल. यस इट इज. मैदानाच्या आतमध्ये हा कॉल दिलाय आणि 1च धाव इथे अंकित केली जाईल. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली आहे ती 9. 9 रन्स ऑन दी बोर्ड ही धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. चर्चा होते ना या मॅचची, का होऊ नये. पुढील होणारी मॅच अतिशय दिलखुलास मॅच पाहायला मिळेल. हो यावेळी मात्र दिल स्कूप करण्याचा प्रयत्न, पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न विफल ठरलेत. सरस ठरलाय गोलंदाज उमेश. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या पाठीमागे धावफलकावरती धाव संख्या लगावली आहे फक्त आणि फक्त 9.
धन्यवाद. धनगरवाडीचा टायगर, धनगरवाडीचा वाघ, धनगरवाडीचा पठ्या. खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर दादा चषकाचे पुरस्कर्ते, खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने त्यांची आजच्या दिवसामध्ये एंट्री होईल का हा आमच्यासाठी एक प्रश्न आहे. मात्र विशेष करून त्यांच्या नामाचा उल्लेख करतोय माननीय श्री मोहम्मद कासम कुरेशी, माजी पोलीस पाटील धनगरवाडी यांच्या स्मरणार्थ कलंदर मोहम्मद कुरेशी यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला, या मुकाबल्यामध्ये हाय व्होल्टेज समीकरण आलेलं आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12, बनवायचे आहेत 16. 12 बॉल 26चं इक्वेशन. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विरळे गावचा सितारा, नाव आहे सूरज पाटील. पहिलाच बॉल कव्हर केला, स्वीपर कव्हर मधून चेंडू चाललाय अलॉंग दी कार्पेट, सरळ सीमारेषे बाहेर आला तो दादा चषकाचा दमदार चौकार. धन्यवाद. येणारे बॉल शिल्लक आहेत 11, बनवायचे आहेत 12. हो हो हो, यावेळी भन्नाट वेग, मात्र यष्टी रक्षकाकडून होणारी चूक, चुकीला माफी नाहीये. पहा इथे बाईच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केली गेली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 10, बनवायचे आहेत 11. एक हाय व्होल्टेज मुकाबला. एका बाजूला टीम आहे टीम पावनाई स्पोर्ट्स विरळे, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे. या दोन टीम मध्ये खऱ्या अर्थाने आता एक बिग फाईट आहे. 10 बॉल 11ची गरज. स्ट्राइक एंड वरती फलंदाज. हो हो हो, काय कमालीचा फटका इथे हा फलंदाज सांगतोय, अरे तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमानों में उड़ने की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. हवाई सफर. चेंडू झालाय सरळ सीमारेषे पार, आला तो षटकार. 6 धावा. थँक्यू. चला आयोजन कमिटी बॉल पोहोचवा. यस पंचांपर्यंत बॉल आहे आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललंय. समीकरण आता मात्र 20, म्हणजे येणारे बॉल शिल्लक आहेत 9, तुम्हाला बनवायचे आहेत फक्त 5. भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे टीम टॉप ऑफ द रेस पाहायला मिळाले. युनिटी आहे भैरवनाथ टीम थावडे, मात्र विरळे टीम कमी नाही आहे. हो यावेळी पहा हलक्या हाताने शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करेल. एकच धाव. मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज सज्ज झालेला आहे. याच्याकडे नजरा वळवल्या जातील. पहा अनेक वेळा आपण म्हणत असतो मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नाही. असंच मनात घर करणारं व्यक्तिमत्व. हो यावेळी पहा हलक्या हाताने टेक्निकल क्रिकेट हलक्या हाताने खेळून काढला. एकेरीला दुहेरीमध्ये घेण्याचा प्रयत्न. यस इट इज नॉन स्ट्राइक एंड वरती नाही तर स्ट्राइक एंड वरती. वॉल रनिंग बिटवीन द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला थोडस एक्स्ट्रा जोर लावावा लागला आणि दरम्यान मात्र घेतल्या त्या 2 धावा. आता समीकरण बदललेलं आहे. फक्त 2 धावांची गरज आहे. पावनाई स्पोर्ट्स विरळे थोडस बॅकफीड वरती आहे. हो यावेळी मात्र जोरकस प्रहार केला. क्षेत्ररक्षक येईल अंडरनीटेड, कॅरी होईल का आता नाही. इथे मात्र हा फटका विजयाची शाश्वती देऊन जाईल. या मॅच मध्ये टीम भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे. यस इथे एक शॉट आहे. यस मॅच संपलेली नाहीये. मॅच अजूनही संपलेली नाहीये. पहा झुकलेल्या माना बरंच काही सांगून जातात. नजराही झुकल्यात, मानाही झुकल्यात, मात्र स्पर्धा उंचावली आहे. स्पर्धेकडे नजरा वळवल्या जातील. ही स्पर्धा दादा चषकाचा थरार तुम्हा आम्हाला पाहायला मिळालाय. लाट आलेली आहे खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये भव्य दिव्य स्पर्धेचा आता मात्र नियोजन, आणि या नियोजनामध्ये ही एक आणखी दमदार आयोजन पाहायला मिळालंय. गोलंदाज आपल्या ट्रॅक वरून निघेल. जे शेवटचं षटक असेल. 6 बॉल आणि फक्त 1 रनची गरज आहे. लहानसा नन्ना मुन्ना जादूगर नाव आहे राजू. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राऊंड विकेटने. हो हो हो
डॉट बॉल आलाय. काय घडतंय? मॅच अजूनही संपलेली नाहीये. कहाणी में ट्विस्ट. 5 बॉल 1. 5 बॉल 1. कैलास आडव्या बॅटने खेळ. हो मॅच मध्ये ट्विस्ट. मॅच संपलेली नाहीये. इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद अक्रॉस द बॅटने स्वीप कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहिलं ना आडव्या बॅटने डीपिश मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता आणि दरम्यान मात्र घेतली गेलेली कॅच मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करून आले. येणारे बॉल शिल्लक राहिले 4 बनवायचे आहे 1. चला थोडंसं स्पीडअप घ्या. घेऊया. चला टीम पावनाई 11 आपल्याला विनंती आहे. पानेरी 11. यस पानेरी 11 टीम पानेरी आपण सज्ज राहा. आपल्या समेत चिखलगाव या गावाचं देखील नोंद घेतली गेली आहे. चला नितीन बराचसा वेळ घेत आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या. नितीन आलेत संघाचे संघनायक मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आणि 1 ची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. राजू किमया करेल का? अम्ब्रेला फील्ड प्रोडक्शन. हो इनसाइड आउट. नितीन यांच्या बॅट मधून आलेला हा विजयी चौकार. विजयी टीमचा असेल ते अभिनंदन. पराभूत संघाला देऊया त्या शुभेच्छा येणाऱ्या वाटचालीसाठी. आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर अशी लढाई पाहायला मिळाली आहे आणि या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच हा किताब राज सर थँक्यू. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. चला या मॅच मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी करणारे मनोज ठरलेत या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच. चला मनोज लगेचच या. आणि नवीन मॅच मध्ये पुन्हा एकदा नवीन आवाज शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असेल या ठिकाणावरून हा आवाज आज पुन्हा एकदा इथे दरवळण्यासाठी आलाय आणि आपण ऐकूया. यस पाटण तालुक्यातील आवाज.